तुम्ही कधी विचार केला आहात का? दरवर्षी गुढीपाडव्याला आपण गुढी का उभारतो? फक्त परंपरा आहे म्हणून की त्यामागे काही खास कारण आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढी उभारण्याची खरं रहस्य. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बॅक माय चॅनल. आजचा व्हिडिओ आहे खास गुढीपाडवा स्पेशल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवट एक खास संदेश आहे. सोपा भाषेत सांगायचं तर गुढीपाडवा म्हणजे विजयाचा ध्वज. ही फक्त एक काठी आणि कपडा नाही, तर ती आहे यशाची प्रतीक, सकारात्मकतेचं चिन्ह आणि नव्या सुरुवातीचा संदेश. गुढी का उभारली जाते? गुढी उभारणी मागचा अनेक कारण आहेत. पहिला, विजयाचा प्रतीक. इतिहासात असं मानलं जातं की भगवान राम वनवास संपून परत आले तेव्हा लोकांनी आनंदाने गुढी उभारली. म्हणून गुढी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. दुसरा, नवीन सुरुवात, नवीन वर्षाची सुरुवात. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाची पहिला दिवस. म्हणजे गुढी उभारणं म्हणजे नवीन सुरुवात, नवीन स्वप्न आणि नवीन संधी. तिसरा, सकारात्मक ऊर्जा. गुढी घराबाहेर उंच उभारली जाते, याचा अर्थ सकारात्मक ऊर्जा घरात येते, नकारात्मक दूर होतात. चौथा, ब्राह्मण देवाची कथा. असंही मानलं जातं की त्या दिवशी ब्राह्मण देवाने सृष्टी निर्माण केली, म्हणून हा दिवस म्हणजे नवीन जीवनाची सुरुवात. आजच्या काळात गुढीचा अर्थ थोडा वेगळा आहे. गुढी म्हणजे तुमचा ॲटिट्यूड, तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमचा माइंडसेट. प्रत्येक वर्षी गुढी उभारताना स्वतःला विचार, या वर्षी मी काय नवीन करणार? गुढी आपल्याला शिकवते, कितीही अडचण आल्या तरीही उंच उभा राहा, नेहमी सकारात्मक विचार करा आणि कधीही हार मानू नका. कारण जसं गुढी उंच उभारली जाते तसंच तुमचं यशही उंच जावं. मित्रांनो, जीवनात कधी कधी वाईट दिवस येतात, पण गुढी आपल्याला सांगते प्रत्येक दिवस नवीन आहे, प्रत्येक वर्ष नवीन संधी घेऊन येते. म्हणून या गुढीपाडव्याला जुनं विसरा आणि नवीन सुरुवात करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, हॅपी गुढीपाडवा, शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहा हॅपी गुढीपाडवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.